मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं जे वितरण आहे, काल रविवार असल्यामुळे ऑब्व्हियसली वितरण बंद होतं, पण आज तरी किमान वितरण चालू होऊ शकतं का? तर बघा, सकाळपासून जे वितरण या योजनेचं कुणालाही झालेलं नाही. म्हणजे मी खास करून बोलतो आहे मार्च आणि एप्रिलचा हप्ता अजून ज्या लाभार्थ्यांना आला नाही त्यांच्या संदर्भात. मग आज वितरण होऊ शकतं का? कारण की बघा, बऱ्यापैकी लाभार्थ्यांना हप्ता प्राप्त झालेला आहे, पण अजूनही काही असे लाभार्थी आहेत की त्यांचं म्हणणं आहे की सर अजूनही आम्हाला हप्ता आलेला नाही. आणि त्यामुळे एकंदरीत आता बघा, वितरण जे आहे तर आज जर झालं नाही तर वितरणाचं अगदी क्लिअर कट चित्र होणार आहे की मग वितरण थांबणार का, किंवा बाकी लाभार्थ्यांचं काय होणार, त्यांना अपात्र केले जाणार का, वगैरे वगैरे. त्यामुळे सांगतोय आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. आज 25 मे 2026 आजचा जो सोमवार आहे, आज वितरणाच्या संदर्भात अपडेट यायला पाहिजे. आणि जर वितरणाच्या संदर्भात आज अपडेट आली नाही तर जवळपास वितरण यावेळेचं म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचं संपत येईल किंवा ते संपेल असंच जे आहे त्याचा अर्थ निघू शकतो. कारण असं नाही होणार की आता बघा की परत वितरणात काही दिवस गॅप पडणार, परत चालू होणार, तर ती होण्याची शक्यता आता कमी आहे. पूर्वी जी आहे होती आणि मी ते सांगायचो पण तुम्हाला, पण आता मात्र तशा पद्धतीने परत वितरण सुरू होण्याची शक्यता फार कमी आहे. तरी देखील जे पात्र लाभार्थी आहेत तर त्यांनी तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे पात्र लाभार्थ्यांना, जर तुम्हाला असं वाटत असेल तर. आणि याच्यामध्ये आणखी एक प्रश्न विचारला चालला आहे बघा, आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही पण सांगतोय सोबत. जर समजा आज वितरण चालू झालं, आज जर कोणत्याही प्रकारची जर अपडेट आली, शक्यता फार कमी आहे, मी जे आहे ते सांगतो तुम्हाला, पण जर झालं सुरू तर तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याचा पुरावा आणि पुराव्यानिशीच तो व्हिडिओ उपलब्ध होईल. त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही. व्हिडिओ ते वितरण चालू झाल्या व्हिडिओ आपला प्राप्त होईल. पण जो मी महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगत होतो तो म्हणजे काय की खूप लाभार्थ्यांनी विचारलेलं आहे की सर यावेळेस आम्हाला जो लाभ मिळायचा तो अचानक थांबलेला आहे. म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता आम्हाला आलेला नाही, आणि आता आम्ही महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला गेलो तर तिथे आम्हाला एक कारण सांगण्यात आलेलं आहे, ते म्हणजे ITRचं. ITR म्हणजे काय मी थोडक्यात सांगतोय, ज्यांना माहीत नाही त्यांना. ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. ती इन्कम टॅक्स रिटर्न फाईल जी असती तर ही प्रत्येक वर्षा करायची असते. पण काही लाभार्थी जे आहेत तर ते इन्कम टॅक्सची ही जी फाईल आहे ती भरत असतात त्यांच्या कुटुंबातलं कोणीतरी. पण ही प्रत्येकालाच भरायची गरज आहे का? नाही. जर तुम्हाला काही कारणानिमित्त ITR लागत असेल किंवा तुमचं घरामध्ये एखादा सदस्य जर का आयकरदाता असेल, आयकरदाता म्हणजे नियमित कर भरणारा, ज्याच्यावर टॅक्स लागतो आहे, किंवा ज्यांचं 0 ITR असो, काही पण असो, ज्यांना याची गरज आहे, म्हणजे असं काय प्रत्येकालाच गरज असते का? नाही. ही पण बाब सर्वांनी समजून घ्या. पण ज्यांनी ITRची फाईल भरली होती, म्हणजे घरामधील त्यांच्या पतीने किंवा कोणीतरी घरामधील कुटुंबामधील एखाद्या व्यक्तीने, आणि ती आता असं नाही की गरजेचं नाही की 2000 आताच्याच नवीन वर्षामध्येच, चालू वर्षाचीच मागे जरी भरली असेल तरी देखील त्या लाभार्थ्यांचा लाभ बंद होत आहेत. पण त्यांचं म्हणणं असं आहे की सर ठीक आहे की ITRमुळे आम्हाला अपात्र केलेलं आहे, पण आमचं उत्पन्न तर 2.5 लाखापेक्षा कमी आहे ना. म्हणजे वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न जे आहे तर ते 2.5 लाखापेक्षा कमी आहे. कारण योजनेची अट काय आहे की जे उत्पन्न आहे तर ते वर्षाला सर्व कुटुंबाचं मिळून 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे, 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे. पण ITRमध्ये त्यांनी दाखवलं आहे की सर त्याच्यापेक्षा आमचं कमी उत्पन्न दाखवलेलं आहे, मग आमचा लाभ बंद व्हायला नव्हता पाहिजे. तर सर्व लाभार्थ्यांना सांगतो आहे की या योजनेमध्ये जर तुमच्या घरामध्ये आयकरदाता असेल, म्हणजेच काय ITR भरणारा, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरणारा, तरी देखील अपात्र केले जाते. मग आता तुम्ही इथे जो तुमचा मुद्दा आहे की 2.5 लाखापेक्षा कमी आमचं उत्पन्न होतं तरी देखील मग आमचं अपात्र केलं आहे, आम्हाला ITR असा ऑप्शन आला आहे, आम्ही जेव्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला गेलो तेव्हा, तर त्या सर्व लाभार्थ्यांना सांगतोय आयकरदाता जर तुमच्या कुटुंबामध्ये असेल, म्हणजे टॅक्स पेयर, तर मात्र तुमचा लाभ बंद होतो. हे या योजनेच्या नियम व अटी शर्तीमध्ये पण मेन्शन आहे. आता एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा की त्यांचा मुद्दा पण व्हॅलिड आहे की 2.5 लाखापेक्षा कमी ज्यांचं उत्पन्न होतं खरं तर त्यांचा लाभ बंद व्हायला नव्हता पाहिजे. पण यावेळेस मात्र ITR जर भरत असेल कोणी एखादा कुटुंबातील लाभार्थी, आणि बऱ्यापैकी लाभार्थ्यांना पण सांगतो आहे, जर तुम्हाला अत्यावश्यक समजा काही लाभार्थी काय असतं त्यांना लोन हवं असतं, कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या कमीच असतं, पण लोनसाठी ITR करतात आणि त्यांना माहिती नाही, मग नंतर जाऊन त्यांचा हप्ता बंद होतो. तर त्यामुळे लक्षात ठेवा, ज्यांना आता हप्ता आलेला आहे म्हणजे मार्च आणि एप्रिलचा, तर त्यांनी विनाकारण कोणत्याही पद्धतीने खाडखोड करू नका. किंवा जर गरज असेल तर माहिती घ्या, कमेंट्समध्ये विचारा की सर अशा पद्धतीने आम्हाला बदल करायचा वगैरे, तर नक्की त्या कमेंट्सला पण रिप्लाय देईल. पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथून पुढे तुमचा जो लाभ आहे तर त्याच्यामध्ये तो लाभ चालू राहील, पण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःहून काही असं करू नका जेणेकरून तुमचा लाभ थांबेल. तर त्यामुळे ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती. आणि राहिला मुद्दा यावेळेचं वितरण, मार्च आणि एप्रिलचा हप्ता जर आज वितरित झाला संध्याकाळपर्यंत तर नक्कीच तेव्हाच लगेचच आपल्या चॅनलवर त्याचा पुराव्यासहित व्हिडिओ येईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.